नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंच गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आहे आपल्याला मटका गळ्याचा आकार. तर बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. मटका गळ्याचा आकार दिला की आपल्याला त्या रेषेच्या बाहेर 1.25 इंचांनी मोजून पुन्हा दुसरा आकार द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे 1.25 इंच पूर्ण गळ्यावरती असं मोजायचं आहे. बरोबर रेषेच्या कडेकडेने असं 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पुन्हा परत मटका गळ्याचा आकार तयार होईल. बघा, ह्याप्रमाणे आपण आता डार्क करून घेऊया त्याला. आता घ्यायचं कॅनव्हास आणि त्याची डबल घडी करून बंद बाजूकडे करायची, पिन लावून घ्यायची आणि जो आपण नंतरून जो आकार आखला कडेचा त्याच्यावरतीच ही रेष मारून घ्यायची. बघा, जसं कपड्यावरती आकार आखलाय तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. पिन काढायची, पुन्हा घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा आखून घ्यायचा आहे. नंतरून आपल्याला रेषेच्या बाहेर थोडंसं अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे. इथे मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा आहे. घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. आता पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती जे कॅनव्हास आपण आखलं आहे ना तेच आपण ह्याच्यावरती ठेवून सेंटर लावून पिनं लावून घ्यायच्या. जी रेषा मारलेली आहे त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना कुठे घाई वगैरे करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई आपली आली पाहिजे, म्हणजे परफेक्ट असा मटका गळ्याचा आकार तयार होईल. आता पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. थोडंसं 1.5 इंच अंतर सोडून आणि कट करून घ्यायचं आहे. त्याच्यात छोटे छोटे असे कट मारायचे आहेत. आणि अस्तर आणि कॅनव्हास आपल्याला मध्ये फोल्ड करून वरतून दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे छान असा आपला गळ्याचा आकार तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा, अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारायची आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला मटका गळ्याचा जो आकार आहे ना तो तयार होईल. आता कपड्याला पलटी मारायची आणि सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं अस्तर. उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. लगेच आता टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा, याप्रमाणे दोघंही टक्स आपले सारखेच आले पाहिजे. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला लावायची कमरेला. सेंटरला आलं की मध्ये एक चुनी टाकायची, म्हणजे आपली पाठीचा भाग जो आहे ना तो वरती तरंगत नाही. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. तर आपण बाजूला ठेवू आणि जे कॅनव्हास आपला मधला भाग जो निघालेला होता तो घ्यायचा, पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती बंद बाजूकडे ठेवून पिन लावून घ्यायची. बघा, वरच्या साईडला आपण पेपर थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि आता इथे आपल्याला कॅनव्हासच्या असं कडेकडेनी एक रेष मारून घ्यायची.
दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला कॅनव्हास त्याच पद्धतीमध्ये ठेवायचं आणि पुन्हा रेष मारून घ्यायची, म्हणजे जो परफेक्ट असा मटका गळ्याचा आकार आहे ना तो आपला तयार होतो. आता असं रेषेच्या आतमध्ये आपल्याला 1.25 इंच मोजायचे बघा ह्याप्रमाणे. पूर्ण गळ्यावरती आपल्याला 1.25 इंच मोजून आणि रेष मारून घ्यायची, ती पण रेषेच्या आतल्या बाजूने, हे लक्षात ठेवायचं. याप्रमाणे रेष मारली की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तशीच रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण जो गळा आहे ना आपला तो तयार होतो. जेव्हा आपल्याला डिझाईन बनवायची तेव्हा कुठेही चुकणार नाही. बघा छान अशी रेष आपली मारून झाली. आता इथे रेषेच्या खाली ना अंतर सोडून आणि मग आपल्याला कट करायचं आहे. बघा मधला जो आकार आहे तो आपण बरोबर कट करणार आहे. ह्याप्रमाणे आपला कट झालेला आहे. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला डबल घडी करून अशी शिलाई मारून घ्यायची. तिला सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करायचं आहे. पलटी करून झालं की तिचे आपल्याला साधारण 2.5 इंचाचे असे तुकडे करायचे. नंतर घ्यायचा सुई दोरा आणि बरोबर सेंटरला आपल्याला इथे टॅग करून एक मणी लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं छोटंसं बटरफ्लाय असं आकार तयार होतो. बघा ह्याप्रमाणे आपण मणी लावून घ्यायचं आहे. दुसरं एक आपण बनवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ह्याप्रमाणे आपल्याला आता डिझाईन बनवून घ्यायची आहे. ही आपण डिझाईन बनवून घेतली. आता ती आपल्याला ह्या पेपरवरती लावायची. जी कडेची रेषा आहे ना त्याच्यापासून लावायला सुरुवात करायची, म्हणजे त्याच्यावरती आपली शिलाई मारायची आहे. बरोबर ती डिझाईन लावत चालायची. ह्याप्रमाणे पूर्ण पेपर म्हणजे पूर्ण गळ्यावरती आपण ही डिझाईन लावून घेतली. आता आतल्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपली डिझाईन जी आहे ना ती परफेक्ट अशी तयार होणार आहे. व्यवस्थित शिलाई मारायची आहे, कुठेही घाई करायची नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी डिझाईन तयार होईल. मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा अगदी सावकाश अशी शिलाई मारायची इथे. आता पेपरला पलटी मारायची आणि जे असं कपडा हा दिसतोय ना एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित असं आपण कट केलंय. त्याच्यानंतर आता आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे, क्रॉस पट्टी घ्यायची आणि पायपिंगसाठी बघा अशी क्रॉस पट्टी घेतली आपण, तिला जॉईंट करून थोडं मोठी करून घेऊ. त्या पट्टीला एक बाजूनी ना फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फोल्ड करायचं. बघा ह्याप्रमाणे आपल्याला इथे पट्टी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला करायची पायपिंग. जितकी पट्टी तुम्हाला मध्ये फोल्ड करायची आहे ना तितकी फोल्ड करून तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करताना बरोबर खाचेमध्ये शिलाई येईल ह्या पद्धतीने शिलाई मारायची आहे, म्हणजे पायपिंग कुठेही चुकणार नाही. बघा अगदी छान अशी पायपिंग आपली करून झाली. आता इथे सेंटर काढायचा आपल्याला गळ्याचा आणि
ब्लाऊजचाही सेंटर काढायचा आहे. बरोबर सेंटरला असं सेंटर लावून पिन लावून घ्यायची. बघा सगळीकडनं आपल्याला पिनं लावून घ्यायच्या आहे. अगदी जास्त पिनं लावल्या तरी चालेल, म्हणजे आपल्याला शिलाई अशी परफेक्ट मारता येईल. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला पिनं लावून घ्यायचे आहे. शिलाई मारायला आपल्याला सोपं जावा म्हणून आपल्याला हे पिनं लावायचे आहे. आणि गळ्याचा आकारही आपला चुकत नाही. मग त्याच्यासाठी पिनं लावून घेतल्या की आपल्याला खूपच सोपं जातं. बघा पिनं लावून झाल्या. आपल्याला आता इथे शिलाई मारून घ्यायची. बघा पिनं लावल्यामुळे शिलाई मारायला आपल्याला अगदी सोपं जातं आहे आणि परफेक्ट अशी शिलाई मारली जाते. छान अशी आपली डिझाईन लावून तयार झालेली आहे. पिना काढून घ्यायच्या. आता पेपर पूर्ण काढून घ्यायचा आहे. कपड्याला पलटी मारून हा पेपर काढून घ्यायचा आहे. बघा पेपर काढून झाला की आपल्याला आता हे चौकोनी तुकडे घेतले. आपण साधारण 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घ्यायचे आणि सुई घ्यायची. कोपऱ्यामधून असं गोल गोल करत यायचं आहे. बघा कपड्याला त्या सुईवरती कपडा घ्यायचा आणि असं गोल गोल करत यायचं. हे दुसरे 2 टोक आहे ना तिथपर्यंत ते गोल करायचं आणि नंतरून असं गोळा करून घ्यायचं. इथे शिलाई मारून घ्यायची. बघा दुसरेही त्याचप्रमाणे करून दाखवते तुम्हाला. असं गोल गोल करत यायचं. बरोबर ते दोन्ही कोपऱ्यांपर्यंत आलं की सुई काढून घ्यायची आणि ते असं जमा करून शिलाई मारून घ्यायची. छान अशी डिझाईन त्याची तयार होते. शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे ना तो कट करायचा. अशी डिझाईन आता आपण बनवून घेतलेली बघा. ती आपल्याला आता इथे लावायची गळ्याच्या बाजूने. थोडंसं 1.5 इंच अंतर आपण सोडलं आणि ते पूर्ण डिझाईन ही आपल्याला आता लावून घ्यायची. बघा ही डिझाईन सुद्धा आपली अगदी छान अशी लावून झालेली आहे. त्याच्यावरती आपण आता लेस लावणार आहे. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला आपल्याला दोघं साईडने शिलाई मारायची म्हणून पहिले एक साईडने मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या साईडने शिलाई मारायची. शिलाई मारताना घाई करायची नाही, म्हणजे आपल्या जे शिलाई आपण मारतो ना त्या परफेक्ट आल्या पाहिजे, म्हणजे डिझाईन आपली छान दिसते. बघा लेसला आपल्याला दोघं बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे लेसही आपली परफेक्ट बसेल. आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत. नॉड घ्यायची आणि आपली जी डिझाईन थोडी थोडी उरलेली ना तिचंच आपण लटकन बनवणार आहे अगदी सुंदर. तर बघा हे आपले डिझाईन उरलेले आहे. 6 पानं उरलेले आहे त्याचे. ह्या चौकोनावर कोपऱ्यामध्ये अशी तिरपी रेष मारून घ्यायची आणि इथे आपण ही 3 पानं एका लटकनसाठी 3 वापरणार आहे. बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून घेतली. वरतून त्याच्यावरती कपडा पलटी करून पुन्हा शिलाई मारायची. पूर्ण ओपन करून पुन्हा शिलाई मारून कोपरे सगळे पॅक करून घ्यायचे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस वापरली ती इथे वापरणार आहे. त्याच्याने लटकन सुंदर असं दिसेल. बघा आता नॉट ठेवून छान असं लटकन आपलं तयार होईल. बघा अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवायचं आहे. मैत्रिणींनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचं. त्याच्यावरती लेस लावायची आणि दुसरंही लटकन आपलं अगदी कमी वेळात तयार होतं. तर लटकन आपले तयार झाले. आता आपण वरतून असं 2.5 इंच मोजून आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे. बघा इकडनं सुद्धा आपल्याला असं खडूच्याने पण करून घ्यायची आणि नॉट जॉईंट करून घ्यायचे. आता आपण नॉट बांधून बघूया आपली डिझाईन कशी झाली ते. मैत्रिणींनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बघा अगदी सुंदर आणि छान डिझाईन आज आपण बनवली. तर तुम्ही बघू शकता डिझाईनचा फायनल लुक. डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही.
कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.